नमस्कार, मी नित्यानंद भिसे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. विरोधकांना विरोधी पक्ष नेतेपदही मिळेल का, अशी अवस्था झाली आहे. अशा वेळेस सरकार लगेच स्थापन होणे यास काही हरकत नाही, पण तरी 7 दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आता शिक्कामोर्तब झालेला आहे. पण एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद तेव्हाच हवे जेव्हा त्यांना गृहमंत्रीपद दिलं जाईल. परंतु देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद सोडायचे नाही. यामुळे सध्या सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. म्हणून हे गृहमंत्रीपद आहे तरी काय याविषयी जनसामान्यांमध्ये आता उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे हे गृह खाते नेमके आहे तरी काय, सरकारमध्ये या खात्याचे इतके महत्व का आहे आणि सत्ता स्थापनेचा हा तिढा कसा सुटेल, यावर आपण राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी सर यांच्याशी आपण चर्चा करूया. अनिकेत जोशी सर, नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. सर, गृह खाते कोणाकडे असावे यावर फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये आता संघर्ष सुरू आहे. हे खाते इतकं का महत्वाचं आहे? राज्याच्या राजकारणात किंवा मंत्रिमंडळामध्ये गृह खातं इतकं का महत्वाचं असते? गृह खातं सगळ्यात महत्वाचं असतंच. राज्यामध्ये जे काही लहान मोठ्या घटना घडतात त्याचं रोज सकाळी 9 वाजता आणि रोज संध्याकाळी असं ब्रीफिंग हे राज्याचे पोलीस प्रमुख आणि जे सीआयडी प्रमुख असतात महासंचालक दर्जाचे, हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना दोघांनाही ब्रीफ करत असतात. जर गृहमंत्री हे मुख्यमंत्री नसतील तर त्यांना सेपरेट ब्रीफिंग होतं आणि मुख्यमंत्र्यांना स्वतंत्रपणे ही सगळी माहिती दिली जाते. राज्याचा गृह खातं हे एकूण नाडी असते. राज्य सुस्थितीत चाललेलं आहे. राज्यावरती कुठेही, राज्यभरात कुठेही दंगे धोपे होणार नाहीत याची काळजी घ्यावी, कशी घ्यायला पाहिजे, हे सगळं गृह खातं बघत असतं. खरं तर मुख्यमंत्री हे कुठल्याही खात्याचे प्रमुख असतातच. म्हणजे अर्थ खातं असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल किंवा अन्य शिक्षण खातं असेल, त्यातले महत्वाचे निर्णय हे मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय पुढे जात नाहीत. मुख्यमंत्र्यांची सही त्याच्यावर झालेली असते आणि सर्व निर्णय हे त्यांनाच माहीत असतात. म्हणजे आपली जी भारतीय राज्यघटना आहे आणि त्याची जी राज्यव्यवस्था आहे त्यानुसार राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्री हे मंत्र्यांची नियुक्ती करतात. त्यामुळे सर्वात महत्वाचं पद जर कुठलं असेल प्रशासनामध्ये ते मुख्यमंत्री पद असतं. हे पद अर्थातच आता भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहे. तिथे देवेंद्र फडणवीस यांचंच नाव असेल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे आणि ते एक ज्याला म्हणतो आपण उघड सत्य, उघड गुपित अशा प्रकारचं आहे. कारण 130 जागा निवडून आल्यानंतर त्यांनी ज्यांनी निवडून आणल्या, ज्यांनी गेली 5 वर्ष त्यासाठी मेहनत घेतली, राज्याचं राजकारण घडवलं, असे देवेंद्र फडणवीस हेच त्या पदावर असतील हे एक म्हणजे गृहीत आहे आणि तसंच होईल. अद्याप जरी कोणी जाहीर केलेलं नसलं तरी तसे संकेत दिल्लीवरनं स्पष्टपणे आलेले आहेत. आता हे राज्य स्थापन होण्यामध्ये अडचण काय आहे, असा जो पहिला एक प्रश्न लोकांच्या मनात आहे, त्याचं माझ्या मते उत्तर असं आहे की जेव्हा केव्हाही 2 किंवा 3 पक्षांचं सरकार स्थापन व्हायचं असतं तेव्हा अशा प्रकारच्या चर्चा सुरू असतात. त्या चर्चा दीर्घकाळ चालू देखील शकतात. आपल्याला आठवत असेल तर 2004 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं, म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री, हे सरकार पडलं आणि त्यानंतर निवडून आलेले 1999 मध्ये आलेले जे सरकार होतं काँग्रेस आणि अधिक राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोघे एकमेकांच्या विरोधात लढले आणि नंतर एकत्र सरकार स्थापन केलं. ते सरकार स्थापन होत असताना देखील असं 8-15 दिवसाचा वेळ गेलेला होता. त्यामुळे वेळ जाणं हे काय फार मोठा त्यातला काही दोष आहे अशातला भाग नाही. हा वेळ जातच असतो. चर्चा या अनेक प्रकारच्या असतात. म्हणजे फक्त मंत्रिपद
हा एक आपल्याला डोळ्यापुढे असलेला विषय आहे, किंवा आपण एक गृहीत धरलंय की गृह खात्यावरनं त्यांच्यामध्ये संघर्ष असेल किंवा ओढाताण सुरू असेल. गृह खातं आहे, अर्थ खातं आहे, शिक्षण विभाग देखील तेवढाच मोठा आहे, पाटबंधारे विभाग आहे, रस्ते विकास आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, आरोग्य, म्हणजे सगळीच खाती महत्वाची खाती जी आहेत ही कुठल्या पक्षाकडे राहतील. त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा मुद्दा असतो तो पालकमंत्री पदाचा असतो. अनेक जिल्हे असे असतात की ज्या खूप मोठे मोठे जिल्हे आहेत, तर त्यांचं पालकमंत्री पद हे तितकंच महत्वाचं असतं, कारण पालकमंत्र्यांच्याकडे त्या जिल्ह्यामध्ये जो काही फंड असतो, येत असतो राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं, त्याचं वाटप कसं होईल, त्याची विभागणी कशी असेल, आमदारांना किती त्यातला निधी मिळेल, जिल्हा परिषदेच्या जे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतील त्यांना किती तो खर्च करायला मिळेल, या सगळ्या गोष्टी ह्या पालकमंत्री ठरवत असतात. त्यामुळे ते देखील अत्यंत महत्वाचं पद असतं सध्याच्या व्यवस्थेमध्ये. त्यामुळे पालकमंत्री कुठला असेल कुठल्या जिल्ह्यामध्ये, आपल्याला आठवत असेल की मागचं जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार 19 मध्ये स्थापन झालं तेव्हा देखील रायगडचं पालकमंत्रीपद, आणि त्याच्यानंतर ते सरकार पडलं आणि एकनाथ शिंदेचं सरकार स्थापन झालं तेव्हा देखील रायगडचं पालकमंत्रीपद हे एक वादाचा विषय दोन्ही तिन्ही पक्षामध्ये झालेला होता. तर हे वाद चालू असतात. नाशिकचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं, भुजबळांना ते मिळणार की नाही, याच्यावरनं बरीच ताणाताणी दोन्ही सरकारमध्ये झालेली आपण त्यावेळेस पाहिलेली होती. तर असं सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती सगळी चर्चा पूर्ण झाल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, हे एक त्यातलं महत्वाचा भाग आहे. माझ्या मते ह्या सगळ्या चर्चा आता पूर्ण झालेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी व्हायला आणि उपमुख्यमंत्री पद घ्यायला देखील तयार झालेले असावेत. आणि आता जे शेवटी राजकीय नेते हे आपल्यापेक्षा अन्य सामान्य लोकांपेक्षा देखील हे ग्रहताऱ्यांवर अधिक विश्वास ठेवणारे असतात. त्यामुळं अमावस्या आहे उद्या परवा, त्यामुळे अमावस्येला हे सरकार स्थापन होणार नाही. त्यानंतर मोठा शपथविधी भाजपला करायचा आहे, भारतीय जनता पक्षाला. त्यांना देशातले सगळे नेते बोलवायचे, सर्व राज्याचे मुख्यमंत्री जे भाजपचे आहेत ते मुंबईमध्ये त्यानिमित्ताने येतील, त्यांच्या बैठका होतील. जसं आपल्याला आठवत असेल की हरियाणामध्ये सरकार स्थापन होत असताना पंतप्रधान मोदींनी तिथे एक एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची एक मोठी बैठक घेतली. आणि आता अलीकडे चंद्राबाबू नायडूंचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो आपण पाहिला असेल. त्यामध्ये चंद्राबाबूंनी सांगितलं की मोदींनी 4.5 तास सलग बैठक केली हरियाणामध्ये चंदीगडला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2029ची निवडणूक 5 वर्षानंतर जी यायची आहे त्या निवडणुकीमध्ये आपलं एनडीएचं धोरण काय असलं पाहिजे, आपण कुठल्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत, सरकारांनी काय काम केलं पाहिजे, याचं मार्गदर्शन केलं. म्हणजे ह्या सगळ्या अशा गोष्टी सुरू असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागत असतो. सर, तुम्ही म्हणताय तसं देवेंद्र फडणवीस गृह खाते त्यांच्याकडे घेतीलच असं जर शक्यता पाहिली तर या संपूर्ण संभाव्य मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे कुठल्या क्रमांकाचे तुम्ही पाहता, किंवा एकनाथ शिंदेचं एक मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री नंतर ह्या नव्या मंत्रिमंडळात त्यांचं किती स्थान असेल, कितव्या नंबरचं असेल? अजित पवार पण समोर आहेत, मग ह्या सगळ्या त्रिकोणामध्ये एकनाथ शिंदेचं कसं महत्व असेल, तुम्हाला काय वाटतं सर? नाही, एकनाथ शिंदेचं महत्व क्रमांक 2चं या मंत्रिमंडळात नक्की असेल, कारण शिवसेनेचे आमदारांची संख्या ही राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यांना मंत्रिपद अधिक मिळणार आहेत. त्यांना 12 मंत्रिपदं मिळतील, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 एक मंत्रिपदं मिळतील, आणि भारतीय जनता पक्षाला उर्वरित जी काय आहेत मंत्रिपदं 20-22 ती भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील. आतापर्यंत जर एकूण आपण गेल्या काही वर्षातला राजकीय इतिहास पाहिला तर कुठल्याही सरकारमध्ये 2-3 मंत्रिपदं ही रिक्त ठेवलेली आपल्याला आढळतील. याचं कारण पुढच्या काळामध्ये काही नेते हे या सरकारमध्ये सहभागी व्हायला उत्सुक असतील, त्याच्या चर्चा सुरू असतील. अशा अनेक बातम्या देखील येत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाचे आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. अशा येणाऱ्या मोठ्या नेत्यांना पुढे देता यावीत अशा प्रकारची खाती ही त्या पक्षाकडे घेऊन त्या पक्षाच्या प्रमुखाकडे ठेवण्याची अशी गेल्या काही वर्षातली पद्धत
दिसते. म्हणजे मागचं सरकार 22 मध्ये जे स्थापन झालं, जून 22 मध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली, त्या सरकारमध्ये गृह खातं, अर्थ खातं आणि पाटबंधारे खातं ही सगळी खाती भाजपने स्वतःकडे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली होती. आणि मग अजित पवार जेव्हा येणार असं झालं, तेव्हा ती खाती त्यांच्याकडे लगेच त्यांनी सोपवून टाकली. म्हणजे अशा प्रकारची सगळी पुढची रणनीती जी काय असेल ती आपल्याला आता माहित नाहीये. अशा प्रकारे खातेवाटप होत असतं. तुम्हाला आठवत असेल की आता 2.5 वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी अजिबात गृह खात्याचा आग्रह धरलेला नव्हता. त्यापूर्वी देखील गृह खातं हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये असताना शिवसेनेकडे खातं नव्हतं, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिलेलं होतं. त्यामुळे गृह खातं हे शिवसेनेकडे नाहीच आहे अनेक वर्ष. त्यामुळे त्या खात्याचा आग्रह शिवसेना आता धरेल अशी शक्यता मला स्वतःला वाटत नाही. एकनाथ शिंदे यांचं खरं प्रेम हे नगरविकास खात्यावर आहे आणि त्यांना नगरविकास खातंच मिळेल आणि ते उपमुख्यमंत्री नगरविकास असे आपल्याला दिसतील अशी माझा स्वतःचा अंदाज आहे. सर सर तुम्ही आता एक प्रकारे मंत्रिमंडळ कसं भविष्यात असेल याचा तुम्ही एक प्रकारे आराखडा सांगितलेला आहे. मला सांगा सर की सुरुवातीचे 5-6 खाते, 7-8 खाते म्हणा, ही यांचा डिवायडेशन कसं असेल तुमच्या दृष्टिकोनातून? अर्थ, गृह आणि महसूल आणि नंतर मग सार्वजनिक बांधकाम मंत्रालय वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्युशन सर कसं करत आहात? भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत विविध देशामध्ये जी काही सरकार स्थापन केली त्यामध्ये त्यांनी स्वतःकडे गृह खातं ठेवलेलं आहे. त्यांनी अर्थ खातं देखील अनेकदा स्वतःकडे ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास खातं हे भारतीय जनता पक्षानं आग्रहाने स्वतःकडे ठेवलेलं आहे. शिक्षण खातं ठेवलेलं आहे. म्हणजे महत्वाची खाती त्यांच्या दृष्टीने ही आहेत ती सगळी ते स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना अर्थ खातं कदाचित द्यावं लागेल, कारण उपमुख्यमंत्री केल्यानंतर हे महत्वाचं खातं कुठलं तरी नगरविकास, अर्थगृह यापैकी खाती जे उपमुख्यमंत्री असतील त्यांना द्यावी लागतील. त्याप्रमाणे अजितदादा यांचं प्रेम अर्थ खात्यावर आहे. नियोजन आणि अर्थ असं एकत्र असतं खातं, तर ते त्यांच्याकडे राहण्याची शक्यता अधिक वाटते. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री राहतील आणि ते नगरविकास खातं आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम या दोन्ही खात्यांमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्याच्यामध्ये त्यांचे म्हणजे विजन आहे, कसे प्रोजेक्ट व्हायला पाहिजेत, कुठले प्रोजेक्ट व्हायला पाहिजेत याचं विजन त्यांच्याकडे आहे. सध्या शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर नगरविकास हे एक महत्वाचं खातं आहे. या सगळ्या विधानसभांमध्ये अनेक नगरपालिका आहेत, त्या नगरपालिकांना निधी देण्याचं काम हे नगरविकास खातं करत असतं. त्यामुळे आमदारांच्या जे काही प्रकल्प त्यांच्या डोळ्यापुढे असतील त्यांच्या दृष्टीने देखील मला असं वाटतं की नगरविकास खातं हे त्यांना अधिक प्रेमाचं, जवळचं वाटत असेल अशी माझी समजूत आहे. शिक्षण खातं भारतीय जनता पक्ष स्वतःकडेच ठेवेल आणि महसूल खातं हा एक म्हणजे कळीचा मुद्दा असू शकतो की महसूल खातं शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही हवं असेल तर त्याची सगळी वाटणी, विभागणी ही आता सुरू असेल तिकडे. ओके, म्हणजे एकंदरीत राज्य स्थापना करण्यासाठी मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद हे पूर्णपणे चर्चेने सुटलेले आहेत असे वातावरण आता निश्चित दिसतंय. फक्त मुहूर्तासाठी वाट पाहिली जात आहे अशा पद्धतीचं एकंदरीत तुमच्या विश्लेषणात. जरी थोडासा वादविवाद असेल तरी तो ठीक आहे, म्हणजे एवढा वाद असणारच आहे कुठल्याही सरकारमध्ये जे 2-3 पक्षांचं सरकार आहे. पण आता भारतीय जनता पक्षाकडे इतकी मोठी ताकद आता विधानसभेत आहे स्वतःची. कमळ चिन्हावर निवडून आलेले लोक त्यांच्याकडे 130च्या पुढे आहेत आणि त्यांनी त्यांचे जे उमेदवार त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दिलेले होते अशापैकी 9 लोक निवडून आले. 17 त्यांनी दिले होते, त्यातले 9 आमदार आहेत. उद्या जर वेळ आली संघर्षाची तर हे 9 लोक काय करतील असा एक प्रश्नचिन्ह आपल्याला उपस्थित करता येईल. 5 अपक्षांनी आधीच देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपला पाठिंबा त्यांना आणि भाजपला आहे हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे त्यांची संख्या आधीच 140च्या पुढे गेलेली आहे.
144चं बहुमत आहे. त्यामुळे या सरकारवरती फार मोठा दबाव आणून किंवा जशी 19 मध्ये परिस्थिती निर्माण झाली होती की एखादा पक्ष निघून गेला आणि त्यांनी अन्य पक्षांवर सरकार स्थापन केलं, अशी शक्यता शून्य आहे. कारण जे सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा जे सगळ्यांचे मिळून म्हणजे बाट हा राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस यांचे सगळ्यांचे मिळून जेवढे आमदार आहेत त्याच्यापेक्षा एकनाथ शिंदेकडे 11 आमदार अधिक आहेत. त्यामुळे ते सगळे एकत्र आले तरी काहीच होऊ शकत नाही, ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे या सरकारला स्थैर्याला अजिबात धोका नाहीये. त्याचप्रमाणे इथे अधिक मोठा दबाव आणून किंवा काहीतरी वातावरण निर्माण करून असं काही मित्रपक्षांना अधिक पदरात पाडून घेता येईल अशी पण शक्यता नाहीये. त्यामुळे हे सगळं प्रेमानं आणि खेळीमेळीनं पुढे चालू राहील. बरोबर आहे सर. आपण या चर्चासत्राचा शेवट असाच करूया की दबाव तंत्राचा आता का उपयोग होणार नाहीये. खेळीमेळीच्या वातावरणातूनच सरकार स्थापन होईल आणि हा सरकारचा तिढा अमावस्येनंतर सुटेल किंवा सरकार स्थापन होईल असं एक या चर्चासत्रातून निष्कर्ष दिसत आहे. नाही, भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी आता जाहीरच केलेलं आहे की 5 डिसेंबरला शपथविधी होईल, हे जाहीर केलं भाजपने. त्यामुळे आता काय त्यात फार चर्चेला स्कोप आहे अशातला भाग नाहीये. स्कोप नाही. सर, तुम्ही हिंदुस्थान पोस्टसाठी वेळ दिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या वाचकांना, त्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.